हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा। पितयासी पुत्रे केला वैराकार। पितयासी पुत्रे केला वैराकार। पितयासी पुत्रे केला वैराकार। पितयासी पुत्रे केला वैराकार। प्रल्हादे असुर मारविला। प्रल्हादे असुर मारविला। पितयासी पुत्रे केला वैराकार। पितयासी पुत्रे केला वैराकार। बहुत विघ्ने केली तया आड। बहुत विघ्ने केली तया आड। परिनाही कैवाड सांडियला। परिनाही कैवाड सांडियला। करी देव तरी काय नव्हे देख। करी देव तरी काय नव्हे देख। काय नव्हे।
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. पितयासी पुत्रे केला वैराकार, पितयासी पुत्रे केला वैराकार. प्रल्हादे असुर मारविला, बहुत विघ्ने केली तया आड. परी नाही कैवाड सांडियला, करी देव तरी काय नव्हे एक. का तुम्ही पृथक शिणावाया. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 822 क्रमांकाचा हा अभंग असून यात आपण एक एक चरित्राचं जे वर्णन आहे ते थोडं थोडं आणि त्या ठिकाणी मोठ्या आनंदानं पाहत आहोत. पंचचरित्रात्मक असलेली ही अभंगवाणी आपल्याला निरनिराळ्या पैलूंचं तुकाराम महाराजांच्या विवेचनाच्या दृष्टीनं, मानवी कल्याणाच्या आदर्शाच्या दृष्टीनं, भारतीय संस्कृतीच्या ग्रंथसंपदेतील इतिहासाच्या दृष्टीनं आणि निरनिराळ्या चिंतनशील वृत्तीच्या मनुष्याला अत्यंत आनंदाचा खाऊ मिळेल अशा दृष्टीनं केलेलं हे निरनिराळं वर्णन आहे. पहिलं चरित्र पाहिलं आपण गुरु शिष्यांचं, बली आणि भगवान वामन. दुसरं चरित्र पाहिलं ऋषीपत्न्या आणि परमात्मा श्रीहरी, म्हणजे पती पत्नीचं थोडक्यात भगवत भक्तीच्या संबंधानं. आणि तिसरं हे जे चरित्र आहे ते भक्त प्रल्हादाचं, दैत्य बालक प्रल्हादाचं, परमभक्त प्रल्हादाचं, सर्वांना आदर्श असलेल्या प्रल्हादाचं हे चरित्र आहे. पितयासी पुत्रे केला वैराकार. वडिलांशी मुलानं वैर निर्माण केलं आणि मुलानं बापाला ठार मारवलं. तुकारामाने प्रल्हादे असुर मारविला, एक एक अक्षर बघा तुम्ही. प्रल्हादे असुर मारविला, मोठा प्रल्हाद आहे, श्रेष्ठ प्रल्हादाची भक्ती, सगळं खरं आहे. पण वडिलांना मुलांना ठार मारणं हे सभ्यपणात बसतं का? तुम्ही विचार करा. गुरु शिष्यांचं एक नातं आहे, पती पत्नींचं एक नातं आहे आणि पिता पुत्राचं एक नातं आहे. 3 नातेच आहेत एक प्रकारचे. गुरूंचं नातं असं आहे की आपण जेव्हा गुरु करू तेव्हा तो आपला होतो, नाहीतर आपण होऊन काही होत नाही. पत्नीचं पतीचं असं नातं आहे की एकमेकाला ते स्वीकारतात तेव्हा होतं. पण पिता पुत्राचं नातं हे यापेक्षा वेगळं आहे बरं. पार्श्वभूमी म्हणून थोडीशी सांगतो आपल्याला. पिता पुत्राचं नातं हे आपल्या मनानं गुरु करावा किंवा आपल्या मनानं पती करावा, पत्नी करावी हे पसंत पडतं नाही पडत, पसंत पडतं नाही पडत, असं नाही आहे. असं नाही आहे. आपल्या पोटी कसा पुत्र जन्माला यावा हे वडिलांनी ठरवलेलं नसतं. शास्त्राच्या मतानं चालल्यावर हे ठरवता येतं आणि ठरवल्याप्रमाणे आपल्याला मिळतं. हा भाग स्वतंत्र चिंतनाचा भाग होईल, तो स्वतंत्र. पण सर्वसामान्य जनमानसात जर पाहिलं तर आपल्याला मुलगा कसा होईल हे बापाला कळत नाही. आणि जन्माला येणाऱ्या मुलाला सुद्धा आपण आपला बाप कसा असला पाहिजे हेही त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं नसतं, त्या ठाऊक पण नसतं. पतीनं पत्नी निवडता येत तसं बाप निवडता येतो काय? आई बाप निवडता येत नाही. ते योगायोगानं पूर्वकर्मानं मिळतात, योगायोगानं मिळतात, पूर्व पुण्याईने मिळतात. चांगले मिळायचे असते तर वाईट असले तर बापानं मिळतात वगैरे वगैरे. पडते नाही. पण एक गोष्ट अशी आहे की ठरवून जरी नसलं आणि अचानक जो पुत्र मिळाला त्याला गोड मानावं लागतं आणि जो पिता जसा मिळाला त्याची सेवा करावी लागते. म्हणजे पिता पुत्र कसा एकमेकाला कसे असावेत हे विधान नाही,
किंबहुना याचे काही ठरलेलं नाही, सामान्य माणसाच्या दृष्टीने बोलतोय मी. पण पिता आणि पुत्र हे नातं जर निर्माण झालं तर त्यांच्यामध्ये एकमेकाविषयी जबाबदारी आणि कर्तव्याची त्या ठिकाणी कर्तव्याचं विधान मात्र आहे. मुलानं बापाशी कसं वागावं, बापानं मुलाशी कसं वागावं याच्याकरता शास्त्र प्रमाण आहे. अशी गोष्ट आहे, शास्त्र प्रमाण आहे. कारण मुलांना पिता साक्षात ईश्वर मानावा लागतो, ईश्वर मानावा लागतो. आणि आपला मुलगा हा आपल्या पुढच्या पिढ्या चालवणारा आहे, आपल्या सभ्यता ठेवणारा आहे, आपल्या कुलाची परंपरा चालवणारा आहे. पूर्वजांनी जे चांगलं आपल्याकडून ठेवणार आहे त्याची शान आणि त्याची लाज राखणारा मुलगा असला पाहिजे. याकरता वडिलांनी जबाबदारीनं त्याच्या संबंधीच्या गर्भाधान संस्कारापासून त्याला केलेले सगळे संस्कार हे त्या ठिकाणी करून त्याला संस्काराचं, त्याला व्यवहाराचं, त्याला धंद्याचं, त्याला अध्यात्माचं, त्याला गुरुपदेशाचं सगळंच शिक्षण देण्याची जबाबदारी पुरुषावर किंबहुना पित्यावर आहे. ही गोष्ट टाळून चालत नाही. हल्ली काय झालं आहे, थोडंसं विषयांतर करून बोलतो, क्षमा मागून, की लहान मुलं लहानपणी पाळण्याघरात, अंगणवाडीत, बालवाडीत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक सगळे त्या ठिकाणी जातात. आणि आई वडील आपल्या आपल्या कामात असतात, नोकरी धंदा काय असेल ते. गुरुजी शिकवतात, काय शिकवतात त्याचं हे नाही आहे, त्याचं निरीक्षण नाही. आणि असं असल्यानंतर काय शिक्षण मिळतं ते मिळतं, पण लहान मुलांना आपला वेळ देऊन त्याला आपले संस्कार शिकवून सगळ्यांशी नम्रतेनं वागावं, आज्ञाधारकतेनं वागावं, आपला अहंकार करू नये, वाईट व्यसनाला आपलं चित्त जाऊ नये वगैरे वगैरे जे चांगले संस्कार असते ते त्याला देण्याचा अभाव होतो. आणि मोठा झाल्यानंतर त्याच्या मनगटात जेव्हा बळ येतं, आपली चप्पल त्याच्या पायाला जेव्हा यायला लागते, त्यावेळेला तो आडदांड झाल्यानंतर तो संस्कारहीन असल्यामुळे त्याच्यापासून आई वडिलांना मग त्रास व्हायला लागतो. मग तो आपले निर्णय आपल्यालाच घ्यायला लागतो. आई वडिलांना काही कळत नाही म्हणून म्हणायला लागतो, नाहीतर आपल्यापासून दूर जातो धंद्यापाण्याकरता. आणि ज्या वेळेला आपले शरीर थकायला लागतं, हातपाय थकायला लागतात, त्यावेळेला तरुण मुलं विरोधात वागायला लागल्यानंतर आई वडिलांना जे दुःख होतं ते दुःख वर्णन करण्यासारखं नसतं आणि त्यांना कोणाजवळ सांगण्यासारखं नसतं. अशी हजारो दुःखी कुटुंब आज समाजात आहेत. आणि ते पुराणा हे करतात, पोरं वाईट निघाले, असं निघाले, तसं निघालं, आमचं ऐकत नाही. मुलं म्हणतात आई वडील असं करतात, जरा हट्टीच आहेत, जरा एकलकोडेच आहेत वगैरे वगैरे म्हणतात. मग त्यांना न विचारणं, वृद्धाश्रमात पाठवणं अशा प्रकारचं आहे. गुरु शिष्यांचं बनलं नाही तरी व्यवहारासारखा असतो, पण पिता पुत्राचं जर पटलं नाही एकमेकाशी तर प्रपंचात राहणं कठीण होऊन जातं आणि त्या समस्या निर्माण होतात. प्रल्हादाची समस्या वेगळी आहे, ती मांडेन मी आपल्यापुढे शक्य होईल तसं. पण एक सामान्य माणसाचं असंच आहे. त्याकरता वडिलांनी आपली जबाबदारी मुलगा गर्भात येण्यापासून तो मोठा होईपर्यंत जर आपली नीट पाळली तर आपल्याला आपलं वृद्धपण, आपलं प्रौढपण आणि वृद्धपण आपल्याला आरामात, शांतीत आणि समाधानात घालवता येतं. हे व्यवहारातलं पण चिरंतन सत्य आहे. अशी गोष्ट आहे संस्कार चांगले केले तर. आणि जर पुत्र पित्याच्या वैराकारात गेला तर पिता दुःखी होतो, पुत्रही पुढे दुःखी होतो, कारण त्याला पुढून त्याच्या मुलाकडून तीच वागणूक मिळते आणि ती परंपराची साखळीच बिघडून जाते. आणि ह्या बिघडलेल्या साखळीमुळे नीट व्यवहार होत नाही, नीट सभ्यतेनं लौकिक संपादन केलं जात नाही, नीट आणि त्या ठिकाणी परमार्थाचं साधन केलं जात नाही, घरात नीट समाधान राहत नाही, घरात देव धर्म उपासना निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या वडिलांच्या आलेल्या त्याही आपल्याला नीट करता येत नाही. एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे. शास्त्रकारांनी याचा फार विचार केला
पती पत्नी, आई मुलगा, वडील मुलगा आणि मुलगा सून, अशा प्रकारचं जे कॉमन, अशा प्रकारचं चार आणि हे चार माणसाचं कुटुंब अशा प्रकारचं असतं. त्यात सगळ्यात सुखसंवाद असला पाहिजे. हा मूळ बेस आहे. व्यवहाराचाही आहे आणि परमार्थाचा पण आहे. परमार्थात सुद्धा एखाद्याला खूप दान करावं लागतं वाटतं आणि एखादी वाटतं यांनी उधळपट्टी चालवली आहे, फुकटच देऊन द्यायला लागला आहे त्यात, अशी गोष्ट आहे. बायको परमार्थिक असले तर नवऱ्याच्या कपाळाला आठ्या म्हणतात. हे काही करायला लागलं तर तिला बरं वाटत नाही. अशा वेळेस काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे. म्हणून व्यवहाराच्या समस्यासुद्धा यात आपल्याला आणि विचारानं काही प्रमाणात का होईना पण सॉल्व करता येतात, अशी गोष्ट आहे. तर पुत्रानं पित्याशी वैराकार करावा आणि त्याला त्याने मारवण्यापर्यंत ही न्यावी, हे कुठल्या सभ्यतेत बसतं? आणि हे जर प्रल्हादाकडून घडले असेल तर प्रल्हादाचा इतका डंका कसा वाजला आहे की एवढा मोठा प्रल्हाद आहे, एवढे मोठे प्रल्हाद आहे, खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत, असं त्या ठिकाणी आहे. तर एक गंमत आहे. पित्याचं पुत्रानं ऐकावं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे करावं, त्याला परमेश्वर मानावं, असं जर झालं तर पुत्राला काही खटपट न करता पैसा, ऐश्वर्य, लौकिक, कीर्ती आणि परलोक आणि उद्धार ह्या सगळ्या गोष्टी पुत्राला प्राप्त होतात, असं पक्क शास्त्र आहे. यत्ते पिता वदद्धर्मं त्वंच सत्यं प्रभाषसे ददामि ते मंत्रदृशे ज्ञानं ब्रह्म सनातनम. भागवताच्या 9 स्कंदात विषय आला आहे. नभग नावाचा जो प्रियव्रत राजाचा पुत्र आहे, याचा आहे पुत्र आहे नभग नावाचा, तर त्या पुत्राला नाभाग नावाचा पुत्र आहे. त्याने आईवडिलांची सेवा केली. त्याकरता सगळी कथा नाही सांगत, पण त्याला द्रव्यही खूप मिळालं आणि ज्या भगवान महादेवांनी त्याला द्रव्य मिळवून दिलं, यज्ञातलं शिल्लक राहिलेलं, त्या महादेवांचे रुद्रांचे उद्गार आहेत. यत्ते पिता वदत धर्म त्वंच सत्यम प्रभाषसे ददामि ते मंत्रदृशे ज्ञानम ब्रह्म सनातन. यज्ञातलं द्रव्य यज्ञीय ब्राह्मण या नाभागाला द्यायला लागले. त्या यज्ञातले मंत्र त्यांना येत नव्हते, याने सगळा यज्ञ संपन्न करून दिला. म्हणून ते म्हणले राहिलेलं द्रव्य हे तुला आम्ही देऊन टाकतो. पण त्यावेळेला एक काळ पुरुष त्याच्या पुढे आला आणि त्याने सांगितलं की मी रुद्राचा अनुयायी आहे आणि यज्ञातलं राहिलेलं सगळं द्रव्य आमचं असतं, ते तुम्ही न्यायचं नाही. आणि हे माझा विश्वास नसेल तुला तर तुझ्या वडिलांना माहिती, त्यांना घरून जाऊन विचारून ये. मग तो नाभाग गेला आणि आपल्या वडिलांना विचारलं की तो एक पुरुष आला आहे, तो म्हणतो रुद्राचं हे द्रव्य असतं आणि त्यांचा मी प्रतिनिधी आहे, या यज्ञ शाळेमध्ये मी येत असतो, तर हे माझं आहे, काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? वडिलांनी सांगितलं खरंच आहे ते त्याचं म्हणणं, तर तू जा आणि त्याला सन्मानाने ते द्रव्य देऊन टाक की ठीक आहे तुला दुसरीकडे मिळेल, तू काही काळजी करू नको, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी भरपूर आहेत, दुसरं मिळेल. मग तो नाभाग आला आणि त्या काळपुरुषाला म्हणाला की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुमचंच आहे, तुम्ही घेऊन जा, मी हातानं तुम्हाला देतो, नमस्कार करतो. त्या रुद्राला दिलं. त्यावेळेस त्या रुद्राने म्हटलं यत्ते पिता वदत धर्म पंच सत्यम प्रभाषसे. तू आणि तुझा पिता दोन्ही पण अत्यंत धर्मशील आहात. तू विचारलं तर तुझ्या पित्यालाही द्रव्याचा लोभ नाही राहिला आणि त्याने आमचं असतं ते आमचंच आहे असं म्हणून बरोबर सांगितलं. म्हणजे तुझ्या पित्यानेही सत्यवाद केला, निर्लोभपणा केला, प्रामाणिकपणा केला आणि तू हे ते येऊन तसंच आम्हाला सत्यवचन बोलायला लागलास. तर तुमची धर्मप्रवणता आणि तुमचा सत्यवाद पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आता मी सांगतो हे सगळं द्रव्य आता तुलाच देतो, मी देतो तुला, तू घेऊन जा. आणि इतक्यावर नाही काय यत्ते पिता वदत धर्म त्वंच सत्यम प्रभाषसे ददामि ते मंत्रदृशे ज्ञानम ब्रह्म सनातनम. मी तुला मंत्र देतो,
त्या मंत्राचा तू जप कर, म्हणजे तुला सनातन परब्रह्माची प्राप्ती होईल. सनातन परब्रह्म प्राप्त होईल म्हणजे ज्ञानाचा मंत्र दिला. म्हणजे वडिलांच्या सेवेतून, वडिलांच्या सचोटीतून, वडिलांच्या प्रामाणिक वचनातून, त्यांच्यावरच्या आपल्या असलेल्या श्रद्धेतून त्या नाभागाला द्रव्य तर भरपूर मिळालं, लौकिक मिळाला, कीर्ती झाली त्याची. आणि कुठेतरी गुरूंच्याकडे शरण जाऊन खूप घासावं लागतं तेव्हा ज्ञान मिळतं. त्या रुद्र भगवंताने लगेच त्याला ज्ञानही देऊन टाकलं, परब्रह्माचं ज्ञानही त्याला मिळालं. वडिलांच्या सेवेतून इतकं जर मिळतंय तर वडिलांशी वैराकार करणाऱ्याची कीर्ती तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीनं गावी, आणि ते तुम्ही सर्व सज्जनांनी 1 तास वेळ काढून ऐकावी. असं काय आहे? अशी गोष्ट आहे. असं काय आहे? ठीक आहे, आता आपण असं म्हणाल की वडिलांची सेवा करावी, वडिलांचं वचन ऐकावं नाभागासारखं, म्हणजे सगळं आपल्याला मिळतं. पण ते वडील त्याचे सत्यभाषणी होते, वडील सत्यभाषी होते, प्रामाणिक होते, निर्लोभ होते. म्हणजे बाप तरी चांगला असला पाहिजे ना, बाप चांगला असला पाहिजे. आम्ही असं उदाहरण तुम्हाला सांगू की बाप चांगला नाही, अतिशय वाईट आहे, तरी मुलानं त्याचं ऐकावं आणि जे म्हणेल ते ऐकावं. तिथे धर्म, योग्यायोग्य, ग्राह्याग्राह्य याचा काही विचार करायचा नाही. आणि वडील म्हणतील ते ऐकावं आणि ते म्हणतील त्याप्रमाणे करावं. आपलं त्यात कल्याण आहे. कारण वडील हे ईश्वर रूप असतात, आपण पहिल्यांदा सांगितलं. असं कसं हो? असं आहे. याच्याकरता परशुरामजींचं उदाहरण आहे आपल्यापुढे. परशुरामजीनं काहीतरी शंका आली, जमदग्नी वडील आणि रेणुका माता आई. परशुराम आले भगवान शंकरांच्याकडे, धनुर्विद्या शिकण्याकरता गेले होते. सगळा इतिहास सांगत नाही. मग ते रेणुकेबद्दल काही शंका आली कोणाला, याला जमदग्नीला. आणि याचे जे छोटे भाऊ होते त्या एकेकाला त्याने बोलावलं की मी तुला आज्ञा करतो की हे खड्ग घे आणि तुझ्या आईचं शिर धडा वेगळं कर, त्याला मारून टाक, तिला मारून टाक. तो म्हणाला बाबा आई आहे माझी ती, मी म्हणतो माझी आज्ञा तू उल्लंघन करणार आहेस का? त्याने नाही ऐकलं, त्यांनी नाही ऐकलं. आईचं महत्त्व वडिलांच्या 100 पट असतं असं शास्त्र सांगतं. बरं का? असं शास्त्र रामायणात वर्णन आहे, मी तिकडं जात नाही आता. तर 100 पट आईचं महत्त्व असताना वडील जर आईला ठार मारा म्हणते तर मारावं का? अशी गोष्ट आहे ना. तर त्यांनी नाही मारलं. दुसऱ्या मुलाला सांगितलं, त्यांनी नाही ऐकलं. इतक्यात परशुराम आले आणि आल्यावर त्यांनी सांगितलं की सगळे मुलं आज्ञा न पाळणारे झाले रे, दुष्ट आहेत, मूर्ख आहेत. मला असं काय केलं त्यांनी? आज्ञा काय आज्ञा आहे तुमची सांगा, मी पाळतो. म्हणजे पाळशील? हो, वचन देतो. वचन दिलं, तुम्ही जे म्हणाल ते मी करतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझी आई आहे, याच्याकडून काही चूक झाली किंवा मला वाटली, काय म्हणले असतील, काय असतील ते, पण एक खड्ग घे आणि तिचं शिर धडा वेगळं कर, हिला ठार मारून टाक, मार हिला. त्या परशुरामाने काय म्हणावं? त्याला माहीत नव्हतं काही आई महत्त्वाची म्हणून माहीत होतं. जमदग्नींचा क्रोध अत्यंत भडकलेला होता आणि पितृचरणावर अतिशय निष्ठा आणि श्रद्धा असलेले परशुराम आहेत. काय करावं त्यांनी खड्ग घेतलं आणि आईचं शिर धडा वेगळं केलं, अक्षरशः ॲक्च्युअली धडा वेगळं केलं. मग त्यांचा क्रोध गेला. त्यावेळेला अतिप्रसन्न आहे, अतिप्रसन्न आहे, अतिप्रसन्न आहे तुझ्या, तू आता काय मागायचे ते माग, तू आता काय मागायचे ते माग. अशा प्रकारचं वरेण छंदयामास प्रीतस सत्यवती सुतः ववरे हतानाम रामोपी जीवितमच्या स्मृतीम वधे. हे त्याने वर मागितलं आहे, भागवतात वर्णन आहे, प्रथम स्कंद.
काय आहे, तू आता वर माग. आता इतकं वाईट कार्य मातृहत्या करायला लावली. ते करायला लावणं योग्य होतं की अयोग्य होतं, तिची चूक होती का नाही होती, ही चिकित्साच नाही. आपलं पुत्राचं कर्तव्य म्हणून आईविषयीचं कर्तव्य काय आहे, वडिलांविषयीचं कर्तव्य काय, वडिलांनीच आईला ठार मारायचं म्हणल्यावर काय करावं याचाही काही विचार नाही. ते केलं आणि अतिप्रसन्न झाले. त्यावेळेला परशुरामांनी वर मागितला की काही नाही, मला वर देणार ना तुम्ही आता नक्की? हो देणार म्हणे, आणि तो होईल तसा होईल. तर माझ्या आईला जिवंत करा, माझ्या आईला जिवंत करा, आणि तुम्ही सांगण्यावरून मी तिला मारलं आहे हे त्या ठिकाणी वैरे हतानाम रामोपी जीवितमच्या स्मृती वधे. मला या परशुरामानं मारलेलं आहे, माझं जीवन त्यानं संपवलेलं आहे, असं जीवित झाल्यानंतर तिच्या स्मृतीत न राहिलं पाहिजे असं करा. म्हणजे बिघडलेलं सगळं त्यांनी व्यवस्थित केलं वराच्या दृष्टीनं. वर मागितला, त्यांनी तथास्तु म्हटलं, आणि त्यांच्या तपश्चर्येच्या बलानं ते शिर जुळलं गेलं. रेणुका माता जिवंत अशा प्रकारची झाली आणि दोघांचीही परशुरामानं व्यवस्थित सेवा केली, व्यवस्थित सेवा केली. वाईट काय झालं? काही नाही झालं वाईट काही नाही झालं. वडिलांचं महत्त्व आपल्या जीवनात किती आहे, शास्त्राच्या दृष्टीने किती आहे, आदर देण्याच्या दृष्टीने किती आहे, धर्माच्या दृष्टीने किती आहे, लौकिकाच्या दृष्टीने किती आहे, त्याचं कारण असं आहे की आपलं जे जीवन आहे ते आपलं त्यांच्यापासून आपल्याला मिळालेलं आहे. बरं असेल, वाईट असेल, साधं असेल, उंच असेल, कसंही असो, असं आहे. आणि ते जीवन आपल्याला मिळाल्यामुळे त्यांच्या संस्कारातून आपण जे वाढत असतो ते आपल्याला आपला उद्धार करून घेण्यासाठी, आपल्या कुळाचा उद्धार करून घेण्यासाठी आणि प्रसंगी जगाचाही उद्धार करण्याकरता उपयोगाला अशा प्रकारचं येतं. तेव्हा एक बाजू अशी आहे की वडील सामान्य असले तरी आज्ञा एकदा त्यांची झाली, ती आज्ञा पाळायची म्हणलं की भगवंताची आज्ञा, वेदाची आज्ञा, गुरूंची आज्ञा, साधू पुरुषांची आज्ञा, ह्या आज्ञा अकाट्य आहेत. अकाट्य आहेत, एकीकडे अकाट्य आहेत. आणि असं असताना प्रल्हादाने असुर मारविला. रेणुका मातेच्या आणि परशुरामच्या दृष्टीने, परशुरामजीच्या दृष्टीने जर पाहिलं तर परशुरामाने हे सगळं ठीक केलं, परत झालं, ठीक आहे. पण सामान्य दृष्टीने नाभागाच्या उदाहरणानं जर आपण पाहिलं तर वडिलांना विरोध करणं ही गोष्ट चांगली नाही, ही अधर्माची गोष्ट आहे. आणि जिथे अधर्म असतो तिथं पाप असतं, आणि जिथं पाप असतं तिथं त्या ठिकाणी देव दूर जातो. मग प्रल्हाद एकीकडं भक्ती करतात आणि एकीकडं देव दूर जाण्याचा अधर्म त्यांच्याकडून होतं. हे कसं? तर त्याचं एक उत्तर आहे, तर काय, पितयासी पुत्रे केला वैराकार केलं, म्हणजे वैर केलं. पितयासी पुत्राने वैर केलं. आता मला सांगा, पित्यानं पुत्राशी वैर केलं का पुत्रानं पित्याशी वैर केलं आहे? काय उत्तर आहे आपल्याजवळ? पुत्राने वैर केल्याचा एकही शब्द नाही तिथे, आणि एकही कृती नाही, एकही शब्द नाही की तुमच्या मी विरोधात आहे वगैरे वगैरे, काहीच नाही. फक्त त्याने जवळ घेऊन विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तर आहेत, आणि ती उत्तरं ती पण प्रामाणिक खरी आहेत की त्याच्या तोंडापुरतं काहीतरी बोलायचं आणि मग त्याला खुश ठेवायचं असंही नाही, त्याला मुद्दाम असं उकसायला लावायचं आणि त्याला विरोधात जायला लावायचं असंही नाही. प्रल्हादा इतकं सरळ व्यक्तिमत्व जगात दिसत नाही. याकरता थोडीशी कथा आपण पाहूया प्रल्हादाची. आपल्याला ठाऊक असेल, आपण ऐकली असेल, श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र 7व स्कंदामध्ये विस्ताराने आलं आहे. 5 अध्याय हिरण्यकश्यपूचे, 5 अध्याय प्रल्हादाचे, आणि 5 अध्याय त्याच्यानंतर म्हणजे या दोघांच्या संबंधात देवर्षी नारदांनी आणि शुकदेवांनी तुम्हा मालक आपले वासना आवरण्यासाठी
किंवा आपला धर्म कसा पाळावा याकरता काय केलं पाहिजे याचं व्यवस्थित वर्णन 15 अध्यायाचा सप्तम स्कंद आहे, श्रीमद भागवताचा सप्तम स्कंद. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ते म्हणे मागवर. ते म्हणे मला मरण नको आहे. म्हणे मलाच मरण नाही चुकलं तर तुझं कसं टाळणार मी? दुसरं काही माग बाबा. या सृष्टीत जो प्राणी जन्माला आलाय तो जातस्यही ध्रुव मृत्युम जन्म मृतस्य च तस्मात परिहारी अर्थे भगवान बोलतात. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी युक्तिवाद केला की रात्री नको, दिवसा नको, बाहेर नको, घराच्या आत नको, शस्त्रांना नको, अस्त्रांना नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको, वगैरे वगैरे सगळ्या अटी घातल्या. ब्रह्मदेवाने मान्य केल्या. या अटी वगळून सुद्धा याला मारता येतं हे ब्रह्मदेवांना माहिती आहे. आणि गंमत होती एक. तमोगुणी माणसानं किती तपश्चर्या केली आणि त्याचं फळ द्यावं लागतं म्हणून जरी देवतांनी दिलं तरी त्या फळाचा तो दुरुपयोग करतो हे त्याच्या तमोगुणाचं लक्षण असतं. आणि मुळामध्ये हिरण्यकश्यपूला हिरण्याक्षाचा सूड घ्यायचा होता. हिरण्याक्षाला भगवंतानं जे मारलं होतं पृथ्वी रसातळाला नेली तेव्हा माझ्या भावाला यांनी मारलं या विष्णूने म्हणून याला मी मारीन असं सूड उगवायचा होता. मुळात तमोगुणी प्रकृती, त्यात घटना झाली सूड उगवण्याची आणि तपश्चर्या झाली पक्की आणि वर मिळाला. आता काय एखाद्या माकडाला मद्यपान करवावं, त्याला त्या ठिकाणी त्याच्यात भूतसंचार व्हावा, त्याच्यात त्याला विंचूचा व्हावा आणि त्याला म्हणावं बस प्रवचनाला शांत 1 तासभर. हे जसं असंभव आहे ना तशीच गोष्ट आहे. त्याने अत्याचाराचा कळस केला. गणगंधर्व यक्ष किन्नर सिद्ध चारण देव दानव मानव किम पुरुष विद्याधर या सगळ्यांच्यावरती अष्टदिक्पालांच्यावरती विजय मिळवला. सगळ्यांना ताब्यात घेतलं, सगळ्यांना वशीभूत केलं आणि सगळे दिक्पाळ, सगळे ऋतू, सगळे त्या ठिकाणी फळं फुलं कोणत्याही वेळेला त्याला काहीही मिळत असे आणि त्याने असं सगळीकडे राज्य करून स्वर्गात इंद्राच्या आसनावर जाऊन तो तिथे राहू लागला. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे मुख्य 3 देव सोडले तर बाकीचे सगळे लोक त्याच्यापुढे वाकून हात जोडून थरथर कापत त्याची स्तुती करत असत. इतका त्याचा अत्याचार, इतका दरारा, इतकं शक्तिशाली तो. मग देव ब्रह्मदेवाकडे गेले, भगवान विष्णूकडे गेले. विष्णूने आकाशवाणीने त्यानं सांगितलं की ठीक आहे, तुमचं कळलं मला, तुम्ही सज्जन आहात. त्या नीच हिरण्यकश्यपूला कसं मारायचं ते मी करणार आहे, पण तुम्ही काही दिवस वाट पहा. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की जो 7 लोकांचा द्वेष करतो, ऐका, जो 7 लोकांचा द्वेष करतो त्याचा मी ताबडतोब विनाश करतो. यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयि च विद्वेषः स वा आशु विनश्यति. जो देवतांचा द्वेष करतो, जो वेदांचा द्वेष करतो, वेदाचा द्वेष करतो, जो ब्राह्मणांचा द्वेष करतो, जो साधूंचा द्वेष करतो, जो धर्माचा द्वेष करतो आणि जो माझा म्हणजे भगवंताचाच द्वेष करतो, या 7 जणांचा द्वेष करतो, त्याच्याकरता मी ताबडतोब त्याचा नाश करतो. काही दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. याचाच पुत्र याच्या विरोधात माझा परमभक्त निपजेल त्यावेळेला, आणि त्यावेळेला मात्र मी त्याचा नाश करेन. त्याला किती वर असू द्या, त्याला काही असू द्या, मी त्याचा नाश करणार. मग सगळ्यांना हायसं वाटलं आणि काही दिवस वाट पाहिली. हिरण्यकश्यपूला 4 मुलं, लाद, अनुल्लाद, संल्लाद आणि प्रल्हाद. प्रल्हाद सगळ्यात छोटा पण गुणानं सगळ्यात मोठा. अतिशय सद्गुणी बालक आहे प्रल्हाद. राजविल्ड शरीर आहे,
गोरे गोरे गाल आहेत त्याचे, मोठे मोठे लांब लांब बाल अशा प्रकारचे आहेत, मोठे मोठे डोळे आहेत. आणि लहानपणापासून विवेक विनय त्याच्या ठिकाणी आहे. मोठ्यांना परमेश्वराप्रमाणे मान देणार, बरोबरीच्याची हसत खेळत विनोदाने मैत्री करणार आणि छोटे त्याच्यावर अत्यंत कृपेनं करुणेनं त्यांच्याशी वागणार. ज्याला आपल्या विद्येचा, ज्याला आपल्या अर्थाचा, ज्याला आपल्या सत्तेचा, ज्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा कसलाही गर्व अशा प्रकारचा नाही. सगळी शास्त्र त्याला साकल्यानं अशा प्रकारचं कळत होती आणि भक्तिशास्त्राचा आचार्यच प्रल्हाद होते. लहानपणापासून भक्ती त्यांच्या याच्यात गुंतली, म्हणजे रुजलेली होती. वडील जेव्हा तपश्चर्याला गेले त्यावेळेला इंद्रानं स्वारी करून सगळ्या राक्षसांना तहस नहस केलं आणि इंद्राची हिरण्यकश्यपूची पत्नी म्हणजे कयाधू याची माता पतिव्रता आहे, राक्षस कुलात असली तरी तिला पळवलं इंद्रानं. मग नारद भेटले योगायोगानं. ही गोष्ट पुढे प्रल्हादानीच दैत्य बालकांना उपदेश करताना सांगितली आहे. विषय खूप मोठा आहे म्हणून मी अगदी आवश्यक तेवढं सांगण्याचा प्रयास करतो. मग त्याने सांगितलं, इंद्रा, राक्षसाचं काम आता देवही करायला लागलेत का रे? अरे परस्त्री माते समान मानावे, तिला हरण करून चाललास? अरे नाही देवा, तुमचा गैरसमज होतोय. हिच्या पोटामध्ये हिरण्यकश्यपूचा गर्भ आहे. तोच जर इतका हैराण करतो तर हा काय करील पुढे? म्हणून हिला मी फक्त बंदी बनवून ठेवणार आहे आणि हिचं प्रसूती झाली की त्या मुलाला ठार मारून मग हिला सोडून देणार आहे. नारद हसले, म्हणजे इंद्रा, अरे हिच्या पोटात दैत्य नाही आहे, हिच्या पोटात एक महाभागवत वाढतो आहे की जो भक्तिज्ञान वैराग्यानं परिप्लुत आहे, ज्याच्याकडे सगळ्या शक्ती, त्याला तू मारू शकणार नाही, तो भगवत भक्त आहे. म्हणाले, हिला सोडून दे. नारदांचं मानलं, तिला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली, इंद्र निघून गेला. पण त्या कयाधूला आपल्या आश्रमात ठेवून घेतलं नारदांनी. आणि प्रल्हाद स्वतः बोलतात की नारदांचं लक्ष मी होतो त्यावेळेला, आणि त्यावेळेला माझ्या आईला सांगितलं, तू इथंच राहा, मी तुझा पिता, तू माझी मुलगी आहेस, तुला सांभाळीन मी तुझ्या पती येईपर्यंत, मग त्याच्या हवाली करेन. तिनं ते मान्य केलं. आणि गर्भात प्रल्हाद असताना रोज श्रीमद भागवताच्या उत्तम श्लोकांच्या कथा, साधू पुरुषांच्या भगवंताच्या कथा नारदांनी सांगायच्या आणि त्याबरोबर दिव्य ज्ञानाचाही उपदेश करायचा. आणि त्यातच ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र देवर्षी नारदांनी दिला या गर्भाकरता. आणि त्या गर्भानं, म्हणजे प्रल्हादाच्या गर्भानं ते सगळं कॅच केलं त्यावेळेला. आजही आपल्याला अनुभव येतो याचा की गर्भात असताना जर त्या ठिकाणी भागवत, गीता, ज्ञानेश्वरी असं जर त्या ठिकाणी वाचून ऐकायला लावलं त्याच्या मातेला, गर्भाच्या मातेला, तर त्याचे परिणाम गर्भावर होतात आणि तो जन्माला आल्यानंतर त्याची सतेज बुद्धी, सात्विक बुद्धी होते आणि तो अलौकिक अशा प्रकारचं ज्ञान ग्रहण करतो. हा प्रयोग करून अनुभव घेतलेला आहे एवढंच सांगतो. तर रोज हे करायचं. आईला झोप लागायची आणि प्रल्हाद हे करायचं. म्हणून माऊलींनी हरिपाठात म्हणलं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. प्रल्हादाच्या अंतःकरणात नारदांनी उच्चारलेला नामाचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार सत्वर म्हणजे गर्भात असताना आणि पटकन बिंबला म्हणजे स्थिर झाला. आणि जन्माला आल्यापासून ओम नमो भगवते वासुदेवाय ते लेकरू गोड 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 असं नामस्मरण करायचं. आणि त्या नामस्मरणानं हिरण्यकश्यपूच्या भयंकर जाचातून त्याला वाचवलेलं आहे अशी गोष्ट आहे. नारायण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय दोन मंत्र आहेत, दोन मंत्र आहेत. आपल्याला माहिती आपण म्हणतो, पण प्रल्हादाची निष्ठा, प्रल्हादाची नाव घेण्याची पद्धत, प्रल्हादाची तपश्चर्या हे सगळंच अलौकिक आहे, अलौकिक आहे. तर गंमत अशी झाली
की प्रल्हादाला षंड आणि आमर्क हे शुक्राचार्यांचे 2 पुत्र त्यांच्याकडे शिकायला ठेवलं. एक दिवस सहज मांडीवर घेऊन बाळाला मांडीवर घेतलं, त्याच्या तोंडावर हात फिरवला, त्याचं मस्तक अवग्रहण केलं, जवळ घेतलं आणि म्हणले, बाळा तू जे शिकतोस त्यातलं काय आवडतं तुला, काय चांगलं काय वाटतं तुला सांग. 2 वेळा विचारलं आहे हिरण्यकश्यपूने. आपण सुद्धा आपल्या मुलाला किंवा नातवाला असं विचारलं पाहिजे की तुला काय काय आवडतं, तू काय काय शिकतोस, शिकवणारे काय शिकवतात, पुस्तकात काय लिहिलेलं आहे, आपल्या शास्त्रात काय, कोणी बुद्धिभेद करतंय काय, याचा तपास तर करावा. हिरण्यकश्यप वाईट असेल पण एवढ्या बाबतीत तरी त्याचा आदर्श घ्यावा. त्यानं सांगितलं की बाबा हे घरदार, बायका, मुलं, प्रॉपर्टी, जायदाद, हे सगळं नातेवाईक, प्रेम, सगळं जे आहे मायेचा पसारा, हा कसा आहे सगळा, हा सगळा एखादी विहीर असावी, खोल खडतर विहीर असावी आणि तिथं पावसाळ्यात खूप गवत वाढलेलं असावं आणि त्या गवतात विहीर आहे हे न समजता आपण अंधारात चाललेलं असावं. काय होईल आता? अंधारातल्या झाकलेल्या विहिरीनं जसा अनर्थ होतो तसं त्या ठिकाणी घरादाराला, परिवाराला, या सगळ्यांना आणि देहालाही सत्य समजून जो मनुष्य या जीवनात चालतो त्याला असा धोका होतो. म्हणून मला हे आवडतं की हे सगळं सोडून द्यावं, एकांतात निर्जन वनामध्ये त्या ठिकाणी जावं आणि तिथे अष्टसात्विक भाव पूर्णत्वानं श्रीहरीच्या चरणाचं ध्यान करून श्रीहरीला आळवावं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा तुका आला तुक लोटांगणी मध ठाव द्यावाजी चरणी, देवाला आळवावं. जगात एवढंच चांगलं आहे, बाकी काहीही चांगलं आहे. याचा अर्थ एका प्रश्नाचं उत्तर झळझळीत वैराग्याच्या पद्धतीनं यानं दिलं. कोणी? प्रल्हाद. डोळे भुवया उंचावल्या म्हणे, पोरगं काय बोलायला लागलंय, कोणीतरी याला बहकवलंय. मग गुरुजींना विचारलं, इकडे तिकडे चौकशी केली की लहान मुलं बोललं तसं करतात, कोणीतरी याला बहकवलंय आणि हा माझ्या शत्रूची प्रशंसा करायला लागलाय. ज्याला ठार मारण्यासाठी मी एवढी खडतर तपश्चर्या केली आहे त्याचीच सेवा करायला लागलाय हा. आत्ता इथं मला सांगा की प्रल्हादानं वैराकार केला की हिरण्यकश्यपूने केला? इथून पुढं वैर सुरू झाला. आता मग त्या गुरुजींना सांगितलं, ते म्हणले आम्ही नाही. मग पुन्हा एकदा समजवून पहा. मग पुन्हा त्यांच्याकडे पाठवलं. पण आता भाव एवढाच होता की लहान मुलं आहे, शिकवल्याप्रमाणे सांगते, बदलेल एखाद्या वेळेला. मग पुन्हा त्यांनी शिकवण्याचा बराच प्रयत्न केला. पाठशाळेत जेव्हा नेलं ना पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी त्याची मुलाखत घेतली पहिल्यांदा. ते छान केली त्यांनी मुलाखत. प्रल्हाद हुशारच होते. ते म्हणले पाठशाळेत जाण्यापूर्वी आमचं एक मंदिर आहे इथे, त्या मंदिरातल्या देवतेला नमस्कार करायचा आहे. हे नारळ, हे फूल घे, आम्ही तुला देतो, हा फुलाचा हार घाल त्या देवतेला. आणि मग ठीक आहे म्हणाला. देवता कोणती असेल ते असेल कोणती तरी, त्याला वाटलं. त्या गुरुजींनी नेलं. तिथं मूर्ती होती हिरण्यकश्यपूची, कारण तो स्वतःलाच भगवान समजत होता आणि समजवीत होता दुसऱ्याला. त्यामुळे ही मूर्ती, हे तर माझे बाबा आहेत, माझ्या बाबांची मूर्ती आहे ही. अरे बाबाची मूर्ती आहे पण आमचा सगळ्यांचा ईश्वर आहे तो, म्हणजे तुझाही आहे. त्यावेळेला प्रल्हादाने म्हणलं, नाही, माझे बाबा ईश्वर नाहीत, भगवान नाहीत. भगवान विष्णू हाच एक ईश्वर आहे जगात, दुसरं कोणी अशा प्रकारचं नाही. आता सांगा, पहिल्यांदा ईश्वरत्व अमान्य केलं, पण ही गोष्ट खोटी आहे का खरी आहे? तर गोष्ट खरी आहे.
म्हणजे तो खरं बोलला, त्याला जे वाटत होतं, जे कळत होतं ते खरं बोलला, एवढंच. ते झालं. आणि त्याच्यानंतर काही दिवस गेल्यानंतर परत बोलावलं, परत मांडीवर घेतलं, परत त्याचा मुका घेतला, परत मस्तक अवघराण केलं आणि म्हणाला, तू चांगलं काय काय शिकलंस ते सांग, चांगलं शिक्षण तुला कोणतं वाटतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् इति. ही 9 प्रकारची भक्ती. विष्णूचे 9 लक्षणात क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये धीतम उत्तमम. त्याला मी उत्तम शिक्षण समजतो की भगवंताबद्दल श्रवण करावं, कीर्तन प्रवचन वगैरे आपण ऐकलेलं आपल्या मुखानं गावं म्हणजे कीर्तन करावं. आपण गातो आणि ऐकतो त्याचं नित्य स्मरण करावं, त्याच्या मूर्तीच्या पायाचं सेवन करावं, त्याचं दास्यत्व करावं, सख्य करावं, आत्मनिवेदन करावं, सगळं समर्पण करावं त्याला. ही नवविधा भक्ती आहे. तन्मन्ये धीतमुत्तम, याला मी उत्तम शिक्षण समजतो. आता वेळ नाही, नाहीतर आजची शिक्षणाची पद्धती, पाश्चात्य शिक्षणाची पद्धती सगळ्याचा विचार केला तर शेवटी शिक्कामोर्तब यावर होतं की भगवान प्रल्हादाने हे जे 9 प्रकार जे सांगितलेत ना, हे भक्तीच्या दृष्टीने तर आहेतच, पण शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आहेत. शिक्षणाची पद्धती या 9 प्रकारांनी असावी, तेव्हा गुरूंचं सगळं ज्ञान शिष्याला बरोबर संक्रमित होतं. एक कमी पडलं तर काहीतरी केलविष राहतं त्यात, एवढंच बोलतो. मग मात्र त्याला क्रोध भयंकर आला. तर वैराकार, पितयासी पुत्रे केला वैराकार आणि प्रल्हादे असुर मारविला. तुकाराम महाराजांनी आरोप केला असं आपल्याला वाटतं प्रल्हादावर. प्रल्हादाने वैर नाही केलं. आणि मी आपल्याला याचं उदाहरण सांगितलं होतं ना, याचं परशुरामाचं. तर प्रल्हादानं पित्याची आज्ञा पाळण्यात कधी कसूर केला नाही. त्यांनी म्हणलं तू असं कर, त्यांनी केलं नाही, असं नाही झालं. पण हिताची गोष्ट आली की त्याने भगवंताचं मोठेपण सांगायचं आणि मानवी कल्याणाच्या दृष्टीने हित आहे ते खरं सांगायचं, अशी गोष्ट आहे. कारण खरं बोलणं कुणाला आवडत नाही. आता त्याच्यासारखं बोललं की आवडतं आणि यात मनुष्य धोक्यात जातो. यात एक खूप बारकाव आहे. यात माझं मन असं असलं पाहिजे की मला सत्य सांगणारा पाहिजे, मग ते माझ्या मनाविरुद्ध असू दे, ते माझ्या नुकसानीचं असू दे, त्याच्यात मला मृत्यू आला तर चालेल, पण ते माझ्या अंतिम कल्याणाचं असलं पाहिजे. आणि असं सांगणाऱ्यावर जेव्हा मी पूर्ण विश्वास टाकतो आणि माझं सगळं मनाचं बाजूला ठेवून मी त्याच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सांगा गुरुजी की या विहिरीत, आता कोरड्या विहिरीत तू उडी टाक, तर मी टाकेन, मी काहीच विचार करणार नाही. अशी जेव्हा तयारी होईल आपली, त्यावेळेला आपलं कल्याण आपल्यापुढे उभं राहत असतं. नाही तर कोण ते आमच्या विरुद्धच बोलतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, कोणाकडे जाऊ नका, मग तुम्हाला जे वाटेल तेच करा ना. मग कसं कल्याण होणार? नाही. आपण डॉक्टरकडे गेलो आणि ते जर म्हणले तुमचं पोट फाडायचं आहे आत्ता, तर म्हणजे ठीक आहे, करा ॲडमिट, द्या सही, देऊन टाकली, भरा 2 लाख रुपये भरले. ते सगळं तसं करावं लागतं तर ऑपरेशन होतं. माझं पोट तुम्ही फाडणार आणि मग मला त्रास होईल, आणि मग कशाला पैसे आम्हीच द्यायचे आणि आमचं पोटही तुमच्याच ताब्यात द्यायचं, हे काय? असं नाही चालत, असं नाही चालत. तर ज्याच्याकडून आपलं कल्याण घ्यायचं ते गुरुत्व जे असतं त्याच्यावर सर्वस्व न्योछावर करावं लागतं. ही गोष्ट आहे, ही गोष्ट खरी आहे. तात्पर्य असं आहे, प्रल्हाद लहानपणापासूनच हिरण्यकश्यपूचे सुद्धा गुरु आहेत. त्यांचा बाप काही सामान्य आहे, त्रैलोक्य विजेता आहे असतो. त्याच्या सत्तेनं सगळं त्रैलोक्य थरथर कापत आहे. आणि त्याच्याबद्दल त्याला वैर झालं तर काही नाही, पण त्याचं कल्याण झालं पाहिजे हा उद्देश ठेवून, लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा उद्देश ठेवून, आपलं सत्य भाषणात बाध न आला पाहिजे हा उद्देश ठेवून, आणि भगवत भक्तीला प्रतिबंध न आला पाहिजे
हे चांगले चांगले उद्देश ठेवून प्रामाणिकपणानं बोलत गेला प्रल्हाद, आणि हिरण्यकश्यपूच्या ते विरोधात असल्यामुळे त्याच्या दृष्टीनं हा वैराकार आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे. एवढाच अर्थ आहे. ॲक्च्युअल परशुरामासर कोणी कोणाला ठार मारायचं असा प्रकार नाही. आणि व्यवहारात बापांचं आणि मुलाचं जमत नाही त्याची जी कारण असतात तेही कारण नाही. इथे कारण मीमांसाच वेगळी आहे. अशा पद्धतीनं प्रल्हादानं जेव्हा हे खरं सांगितलं तेव्हा वैराकार निर्माण केला हिरण्यकश्यपूने. पण त्याला वैराकार निर्माण करायला कारण मात्र प्रल्हाद झाला, म्हणून पुते असे पुत्रे केला वैराकार, असं तुकाराम महाराजांनी वचन घातलं आहे तिथे. असं आपल्याला चिंतन करता येतं. संत वचनाला आणि त्या ठिकाणी स्वच्छता कशी आहे तीही आपल्या लक्षात आली पाहिजे. पिता पुत्राचं नातं किती पवित्र अशा प्रकारचं किती जबाबदारीचं असतं, ते असं बेजबाबदारपणे असं करून सांगूनही चालत नाही, हेही लक्षात आलं पाहिजे. आणि प्रल्हादाचं मोठेपण, भक्तीचा महिमा, भगवंताची थोरवी ही सगळी कायम राहून हे चिंतन झालं पाहिजे. म्हणून प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूच्या वैराकाराला सत्य बोलण्यामुळे, हिताचं बोलण्यामुळे, कल्याणाचं बोलण्यामुळे, प्रामाणिकपणाचं बोलण्यामुळे आणि भक्त हृदयानं बोलण्यामुळे त्याच्या ते विरोधात होतं. कारण तो सूड उगवायला आला होता, म्हणून त्याला तो वैराकार झाला. मग पुढे काय झालं? मग पुढे त्यांनी खूप प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली चिरडवण्याचा प्रयत्न केला. उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्याचा केला. 100 पुरुष उंचीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. एक एक प्रयत्न असे भीषण आहेत की माणसाला धडकी भरावी, डोळ्यात पाणी यावं. पण 5 वर्षाच्या बालकानं मला आता इथून टाकून देणार, काय होईल माझं, विचार नाही केला. खळखळ तेल उकळतंय, माझं काय होईल, माझे कातडे सगळे बाहेर येतील, विचार नाही केला. का नाही विचार केला? तर तो जे बोलत होता भगवंताबद्दल, त्या भगवंताच्या नामावर त्याची अढळ निष्ठा होती, ही त्याचं कारण आहे. भगवंताचं नाव महत्त्वाचंच आहे, भगवंत महत्त्वाचेच आहेत, पण त्या भगवंताच्या नावाचा पक्का आश्रय करून आपली जीवनाची सर्व निष्ठा त्याला वाहिलेली आहे. तर इथे पहिला प्रणाम प्रल्हादाच्या निष्ठेला करावा लागतो. नामनिष्ठेला पहिला प्रणाम करावा लागतो, अशी गोष्ट आहे. म्हणून भक्ताच्या सगळ्या यादीत शास्त्रकारांनी प्रल्हादाचं नाव पहिल्यांदा दिलं आणि मग बाकीचे भक्त आहेत. हो, तेव्हा अशा प्रकारचं. म्हणून एकही संकट बहुत विघ्ने केली तया आड, परी नाही कैवाड सांडियेला, हे इथं अंडरलाईन आहे तुकाराम महाराजांची. हां, वैराकार केल्यामुळे झालं काय की त्यांनी संकट आणली त्याच्यावर. पण त्या संकटात 2 गोष्टी झाल्या की एक, त्या संकटाने जर मात केली असली याच्यावर तर प्रल्हाद मरून गेला असता. मग काय झालं? मग काय, प्रल्हादाचं महत्त्वच नव्हतं. प्रल्हादाचं महत्त्व नव्हतं, प्रल्हाद मरून गेला नसता. त्यांनी जर निष्ठा सोडली असती तर. त्यामुळे निष्ठा धरली, त्यामुळे नामाच्या प्रभावानं, भगवंताचा प्रभाव नंतर ते आल्यावर, पण अगोदर नामाचा प्रभाव, की सगळ्या संकटातून तो जसाची तसा बाहेर निघाला. आणि मग याला भीती वाटू लागली. हे 5 वर्षाचं बाळ आहे, याला काहीच कसं होत नाही, कशानंच काही होत नाही, आणि कदाचित याच्यामुळे आता मला मृत्यू येण्याची शक्यता आहे. जगाला थरारून सोडणाऱ्या सत्ताधाऱ्याला एका 5 वर्षाच्या मुलाचं असं भय त्या ठिकाणी वाटावं, हे त्याच्या नामनिष्ठेचा प्रभाव आहे, हे भगवंताच्या नावाचा प्रभाव आहे. आणि हा भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या भक्तीचा, भगवंताच्या अस्तित्वाचा आणि भगवंताच्या भक्ताचा हा प्रभाव आहे. आणि या प्रभावामुळे संकट त्याला काही करू शकलं नाही. आणि मग तो हिरण्यकश्यपू घाबरला. पुढे त्याने त्याच्या दैत्य बालकाला, शाळेतल्या दैत्य बालकाला खूप मोठा उपदेश केला आहे. प्रल्हादाचा उपदेश, प्रल्हादाची स्तुती आणि भगवंतानं मी काय देऊ असं म्हटल्यानंतर प्रल्हादाच्या निष्कामता, ह्या 3 गोष्टींचं दर्शन म्हणजे प्रल्हादाचं दर्शन आहे. आपण मुळात पाहावं. प्रल्हादानं
हिरण्यकश्यपूच्या आलेल्या संकटात घेतलेली भूमिका एक अगदी थोडक्यात सांगतो की प्रल्हादानं आज्ञा मोडली नाही. सगळ्या उपाय झाले तेव्हा एक आपल्या बायकोच्या भावनेशी खेळणारा एक उपाय शोधून काढला हिरण्यकश्यपूने. एक विषाचा प्याला दिला तिच्या हातात आणि जा म्हणे तू पाच तुझ्या पोराला, नाही तर मग ते नाम सोड म्हणावं, सगळं सोडून द्यावं त्याने एक, नाही तर तुझ्या हाताने विष त्याला द्यावं. सख्या आईनं सख्या मुलाला विष पाजायचे. कसं वाटत असेल तिला, थोडे कल्पना करा. पण ती पण पतिव्रता आहे. ती घेऊन गेली, रडू लागली. प्रल्हादानं समजूत घातली, आई प्रल्हाद काय रे, काय आणलं आई, दूध आणलं मला प्यायला. नाही रे बाळा, नाही बाळा, तुझी अभागिनी आई आहे, आज अत्यंत अभागी ठरते. तिचा हात थरथर कापत होता, डोळ्यातून धारा गळत होत्या. आई सांग खरं काय. तिनं सांगितलं की तुझ्या वडिलांनी हे दिलं आहे, मला त्याला सांगितलं आहे. आई ठीक आहे, आई म्हणते, पण काय होईल तू जर नाम सोडलं तर. त्याने म्हटलं आई सगळं सोडून नाम घ्यावं मनुष्यदेहाच्या सार्थकतेकरता, जीवाच्या सार्थकतेकरता, ते सोडणं कसं योग्य आहे. मग वडिलांनी हे दिलं, त्यामुळे तुझा धर्म आहे ना, तू आणलंस, तू दे मला, म्हणजे तुझा धर्म तू पाळला. आता माझा धर्म मी पाळतो. काय माझा धर्म, पित्याची आज्ञा आहे ना, विष प्यायचं पितो, काय व्हायचं ते होईल, त्याची जबाबदारी माझ्यावर नाही, पण नाम सोडायचं नाही. तर पित्यानं सांगितलेली जबाबदारी आपण घ्यायची. काय आहे, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते विषही विरू न म्हणावे. नाही, ते राज्यही शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे आणि घेववी ते न म्हणावे विषही विरू. राज्य सोडून दे असं जर त्या ठिकाणी सांगितलं शास्त्रानं, ते सोडून द्यावं. आणि विष घे म्हणलं तर मानावं. आणि शास्त्रानेच सांगितलं आहे की शास्त्राची आज्ञा जशी तशीच पित्याची आज्ञा आहे. मग शास्त्राने विष पी म्हणलं की ते जर प्यावं, तर पित्यानं विष पे म्हणलं तर तेही प्यावं. असा आज्ञेचा अर्थ जर केला तर मला आज्ञा आहे पिण्याची, तुला आहे देण्याची. तू माझ्या हातात दे म्हणजे तुझा पतिव्रता धर्म पक्का झाला, आणि मी विष पितो म्हणजे माझा धर्म पक्का झाला. नंतर काय व्हायचं विचार नाही कशाचा. भक्ताचं जीवन असंच असतं की आपण धर्माच्या प्रमाणे चालायचं, परिणामाचा विचार नाही करायचा. सांगताना खरं सांगायचं, पण वागताना हे असं वागायचं. त्यांनी विष घेतलं आणि विष घेतल्यानंतर त्याचा एक बूंद आहे, त्याचा एक परिणाम अजिबात काही झाला. जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपण जी झाला, तो सद्गुरू असे जोडला केटीशी ज्ञानोबराय बोलतात. प्रल्हादाचं वर्णन ज्ञानेश्वरीत 2-3 ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारानं पित्याची आज्ञा पाळावी हा स्वतःचा धर्म कधीही प्रल्हादाने सोडला नाही. पित्याच्या वैरासाठी वैराकार केला नाही, परंतु वैराकार करण्याला कारण मात्र प्रल्हाद झाला, कारण प्रल्हादाचा उपास्य असलेल्या भगवान विष्णूचा हा विरोधक होता म्हणून. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो वैतागून एकदा आपल्या दरबारात म्हणाला की कोण असं बळ आहे तुला. तुम्हाला ज्याचं आहे त्याचंच मला आहे, परमेश्वराचं बळ सगळ्याला आहे. कुठे आहे तो, म्हणजे कुठे नाही. मग इथे का तिथे काय असं म्हणताना या स्तंभात आहे काय, अशा प्रकारचं म्हटलं. त्यावेळेला त्यानं गदेचा प्रहार केला आणि स्तंभ फोडून भगवान प्रकट झाले. नरसिंह भगवान की जय. भगवान प्रकट झाले लगेच. मग त्याला ठार मारलं, त्याच्या सगळ्या अटी पाळून ठार मारलं. संध्याकाळच्या वेळेला उमऱ्याच्या मध्ये आडवं घेऊन नखाच्या शस्त्रानं त्याला त्या ठिकाणी ठार मारलं. तर त्याला मारण्याला पण कारण प्रल्हाद झाला. पण प्रल्हादाला दोष लागला नाही. त्याचं कारण त्याचं जिवंत असणं त्याचं पाप वाढवणारं होतं आणि त्याला मारणं त्याच्या उद्धाराचं कारण होतं. तर मारविला म्हणजे उद्धार करण्यासाठी मारविला म्हणजे भक्तीसाठी मारविला. सामान्य कुटुंबात आहे, बाप मुलाचं जमत नाही तसं नाही काही आहे. म्हणून यात प्रल्हादाचं मोठेपण आहे. तुकाराम महाराजांनी दाखवताना असं दाखवलं आहे
की पुत्रानं पित्याशी वैराकार केला, ही गोष्ट धर्मात बसत नाही. आणि असुर प्रल्हाद या असुर मानविला, त्याने किती संकट आड केले पण यांनी नामाचा कैवाड सांडला नाही. तर भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे सांगायचं आहे. आणि हे सांगताना बाकीचे जे धर्म आहेत, पितृधर्म आहे, पुत्रधर्म आहेत, ते धर्म पाळले जात नाहीत अशा वेळेला, तरी पण ती भक्ती त्याला तारते. म्हणून हिरण्यकश्यपूचाही उद्धार झाला, प्रल्हादानेही अनेकांचा उद्धार केला. तेव्हा या सगळ्या कथेचं तात्पर्य असं आहे की पित्रापुत्राचे संबंध कसे असावेत तसेच असावेत. पिता पूज्यच आहे, पुत्र सेवकच आहे, त्याने त्याची आज्ञाच पाळावी. पण असा ॲक्सिडेंटली काही प्रसंग असला तर तिथं भक्तीचं महत्त्व कसं उच्चतम ठरतं याचं एक उदाहरण म्हणून ही तिसरी कथा तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली. तेव्हा या कथेचं तात्पर्य आपण लक्षात घेऊन भगवंताचं नाम, भगवंताच्या नामावरची निष्ठा आणि ती निष्ठेनं ते जर नाम घेतलं तर कशी संकटं टळू शकतात ह्या नामाचा प्रभाव आपल्याला जर लक्षात आला तर आपल्या जीवनात या नामाचा आश्रय करून आपल्याला आपला उद्धार करून घेता येतो. तुकाराम महाराजांची ही देण आपल्यापुढे आज ठेवून, त्यांचे विचार आज आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या चरणी त्या ठिकाणी समर्पण करून आपण इथेच थांबू. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा. म्हणून या मेळा उद्धरीने, म्हणून या मेळा उद्धरीला. करी देवतरी काय नव्हे, करी देवतरी काय नव्हे का. तुम्ही पृथक शिणावाया, तुम्ही पृथक शिणावाया, का तुम्ही करी देवतरी काय नव्हे का, करी देवतरी काय नव्हे. तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज.